वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे. सो आज मी रिटर्न आली आहे माहेरहून. म्हणजे आज 26 तारीख आहे. काल माझ्या बहिणीची एंगेजमेंट झाली आहे. मी काय ब्लॉग शूट केला नाही कारण खूप धावपळ होती आणि त्या धावपळीत मी हे ब्लॉगिंग अजूनही मॅनेज करू शकत नाही. हळूहळू शिकते खूप साऱ्या गोष्टी, पण ठीक आहे. काही दिवसांनी फोटोग्राफीचे व्हिडिओग्राफीचे काही क्लिप्स येतील तेव्हा मी नक्की तुम्हाला तो व्लॉग मी आणेल, पण आत्ता लगेच नाही आणू शकत. सो काल मस्त थाटामाटात माझ्या बहिणीची एंगेजमेंट झाली आहे. आनंदी आहेत सगळे घरामध्ये. सो चला, उद्यापासून माझं जॉईनिंग आहे ऑफिसला. सो घर 15 दिवस बंद असल्यामुळे सगळं काही मला साफ करायचं आहे. सकाळदरून मी ब्लॉग एडिटिंग करण्यात खूप बिझी होते, त्याच्यामुळे मी काहीही घरातलं काम केलं नाही आहे. आता जवळपास 1 वाजायला आला. आता पहिले मी जेवण करून घेते. घरात भाजीसुद्धा नाही आहे. आता भाजी मॅनेज करण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत न्यायचं आहे. सो आता बघूयात. खरं तर भाजी नसल्यामुळे मी ऑर्डरही नाही करणार आहे ऑनलाईन, कारण ऑर्डर कधी कधी खराब येते. आता म्हणजे रिसेंटली काही ऑर्डर्स मी केल्या झेप्टोवरून, तर ते मला काही खराब येत आहेत भाज्या. सो मी ते अवॉइड करते आहे. सो आता बघूयात, उद्या मी गेली ना ऑफिसला येताना मी घेऊन येईल. पण आत्ता आणि रात्रीचं काहीतरी मॅनेज करावंच लागणार आहे. सो आत्तापुरतं मी मॅनेज केलं आहे. माझ्याकडे तेवढे सोर्सेस आहेत. सो बघूयात मी काय मॅनेज केलं आहे. पहिले जेवण बनवून घेऊयात आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे इतर वाटीन चमचापासून सगळं साफ करायचं आहे. पहिले भांडे घासायचे. सो मी विचार करते आज ट्रॉलीसुद्धा काढून घ्याव्यात, जेणेकरून जे मला रविवारी काम करायचं होतं ते आजच होईल सगळं एकसाथ. सो विचार करते आहे, बघू किती सक्सेसफुल होईल. आणि खूप सारी कामं पेंडिंगला आहेत, ती पण कंप्लीट करायची. बघू दिवसभरात मी काय काय करते आणि मी ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. पहिलं तर मी किचन धुवून घेतलं, कारण सगळ्यात पहिलं जेवण बनवायचं आणि किचन साफ नव्हतं, त्यामुळे किचनच पहिला धुतला इथं व्यवस्थितपणे. आणि मी इथं जायच्या अगोदर कॉक्रोचची पावडर पण टाकली होती. मला छोटे छोटे कॉक्रोच दिसायला लागले होते. सो 15 दिवस मस्त ते औषध घरात असल्यामुळे सगळे कॉक्रोच एकूण एक गेलेत घरातले. म्हणजे छोटे छोटेच होते, थोडे थोडे, त्याच्यामुळे ते गेले लवकर. सो आता पहिला किचन धुवून घेतलं मस्त स्वच्छ, आणि त्यानंतर भाजीचा मी जुगाड केला. आता भाजीचा जुगाड काय केला तो मी इथे जे मागच्या काही ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, जे कांद्यांना मोड आले होते ते मी इथं रुजवले होते. आणि त्याला आता मस्त कांद्याची पात आली आहे. थोडीशी कमी आहे, सो पण डाळ घालून ती व्यवस्थित क्वांटिटी मेंटेन होईल. सो आजचं लंच हाच होता, मस्त कांद्याची पात आणि भाकरी. सो मस्त लंच झाला. त्यानंतर मग सगळं आता साफसफाईला काढलं आहे. सगळी भांडी धुवायला काढली आहे, घासायला काढली आहे, कारण धूळ सगळीकडे झाली होती. आणि कुकिंगचा मी काही शॉट घेतले नाही, कारण खूप लेट झालं होतं, नंतर जेवायला पण उशीर झाला असता. त्यामुळे मस्त आता इथे सगळी भांडी जी आहे ती व्यवस्थितपणे सगळी एकूण एक चमचा वाटेपासून घासून घ्यायची, त्या रॅकवरचं सुद्धा. चला, हे जे छोटे छोटे क्लिप्स जे बघतायत क्लिनिंगचे किंवा ट्रॉली क्लिनिंग वगैरे, हे सगळं करता करता जवळपास 8 वाजले होते. म्हणजे हे सगळं वाइंडअप करायला मला जवळपास 4 ते 5 तास लागले, पण हे दाखवताना फक्त 4 मिनटात दाखवले. त्यानंतर मस्त फ्रेश झाले आणि तर लसूण सोलायला घेतला. खरं तर लसूण सोलायला एक छोटीशी ट्रिक आहे माझ्याकडे, म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे माझ्याकडे, जेणेकरून लसूण पटकन 2 मिनटात सोलला जातो. सो माझ्याकडे एक पाईप आहे प्लॅस्टिकचा, जो मी मिशोवरून घेतलेला आहे. खूप इझी आहे टेक्निक. हे अशा पाकळ्या करून घ्यायच्या आपल्या लसणाच्या, आणि त्यानंतर त्या पाईपमध्ये टाकायचा. असा दिसतो पाईप, आणि मस्त तो असा घासायचा फरशीवरती. एकदा केलं की तुम्हाला कळून जाईल, आणि सगळ्या पाकळ्या आणि त्याचे साल निघून जाते. तुम्ही नंतर बघू शकता, मी दाखवले ब्लॉगमध्ये. खूप सुंदरपणे पटकन इन्स्टंटली 2 ते 3 गड्ड्या एकदम 3 मिनटात मॅक्सिमम हे सोलून होतात. नक्की ट्राय करा. हा प्रोडक्ट खूप इझी आहे. लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक करा, मी तुम्हाला लिंक पण देईल. खूप सोपा ट्रिक आहे हा. चलो, तर मग इथे मी लसूण सोलता सोलता थोडंसं आपण बोलूयात.
काय होतं, रोजच्या धावपळीत आपण हे सगळं विसरूनच जातो की पॉझिटिव्ह कसं राहायचं. खरं तर आपण रोज खूप काही गोष्टी करतो, पण स्वतःला तू छान करतेस किंवा तू छान करतोस हे असं म्हणायलाच विसरतो. आज स्वतःशीच पाठ थापून घ्या बरं का. सगळ्यांनाच कधी ना कधी थकवा येतो, पण थांबणं हा उपाय नसतो. थोडा श्वास घेऊन पुन्हा सुरू करणं हेच खरं बळ असतं. हे रोजचं साधं काम ना आपल्याला शिकवतं की आयुष्य मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर छोट्या छोट्या मुमेंट्समध्ये आहे. आज तुमचं कुणी कौतुक केलं नसेल ना तर हरकत नाही, पण मी म्हणते तुम्ही खूप छान आहात. थोडा वेळ थांबा, मन शांत करा आणि स्वतःलाच विचारा, आज मी स्वतःसाठी काय केलं. मग तुम्हाला नक्कीच उत्तरं मिळतील की तुम्ही काय केलं. जर काही केलं नसेल तर का नाही केलं हाही प्रश्न विचारून बघा. नक्की तुम्हाला तुमची उत्तरं पण भेटतील. घर, काम, जबाबदाऱ्या सगळं सांभाळताना ना आपण स्वतःला विसरतोच, काही म्हणा तुम्ही. आणि आपण बायका तर नक्कीच विसरतो ह्या सगळ्यामध्ये. आज नाही तर आज स्वतःला थोडंसं जपूया. असंच करत करत ना एक एक दिवस निघून जातो. त्यामुळे नक्की विचार करा आणि पॉझिटिव्ह राहायला शिका. कुणी तुम्हाला नावजलं, तुमचं कौतुक नाही केलं तर डोंट वरी, पण स्वतःला कौतुक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. चला, तुमच्याशी बोलता बोलता हा लसूण पण मस्त चोरून झालेला पद्धतीचा अंड्याचा रस्सा करायचा आहे. तर त्यासाठी मी थोडंसं वाटण कसं वाटते ते बघायचं आहे. सो इथं मी कांदा चिरून ठेवला आहे, जवळपास 3 ते 4 आहे मीडियम आकाराचे. खोबरं आहे आणि टोमॅटो नंतर कापून. सो हे सगळं आता मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि याचं वाटण करणार आहे. लसूणसुद्धा इथे सोलून ठेवला आहे. सो चला हे सगळं काम करते आणि कुकर पण लावून घेते. मस्त आज नवरवांची इच्छा आहे की आज आहे अंड्याचा रस्सा आणि मस्त भाकरी गरम. With the gentle sound of the waves crashing against the shore, the serene melody. सो इथं कुकर झाला, मसाला भाजून झाला, त्यानंतर मस्त भाकरी करून घेतली. तोपर्यंत मसाला पण थंड होईल म्हणून भाकरी केली. आज काय भाकरी फुगायचं नाव घेत नव्हते. खरं तर झालं काय, मी घरी गेल्यामुळे ना भाकरीचं पीठ जे होतं ना ते खूप दिवसाचं झालं, म्हणजे जवळपास 7-8 दिवसाचा गॅप पडला. आणि एवढं पीठ तर आपण फेकून देऊ शकत नाही, म्हणजे जवळपास ना एक चतकोर तरी आपला डबा असतो ना तो तेवढं माझं पीठ राहिलं होतं. आपण मिडल क्लास फॅमिलीवाल्या वुमन्स कसं काय फेकणार ना. आणि हे तर प्रत्येकाचं असेल, म्हणजे मला अन्न वाया घालवायला आवडत नाही. ते कसं का असेल ना, मी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून मस्त भाकरी केली. हे असंच करून अजून 1-2 वेळेच्या भाकरी होतील एवढं पीठ अजून आहे. सो मस्त भाकरी फुगल्या नाहीत, पण ठीक आहे, छान लागल्या, काही फरक पडला नाही टेस्टमध्ये सुद्धा. घाई गडबडीत गोंधळ होणार नाही असं आहे का कधी? नो. एक शिट्टी जास्त झाली माझ्याकडून. मला वाटलं अंडी आहेत, बटाटे आहेत, सो जास्त शिट्टी घेऊयात, पण त्याचा इम्पॅक्ट माझ्या भातावर पडला आहे. पूर्ण भात जो आहे तो गिजगिज झालेला आहे. असो, दाखवते. तर या भातावरून मी थोड्याफार ओरडा खाणारच. चला असो, एक गोष्ट त्यांच्या आवडती तर एक गोष्ट न आवडती. सो आता मी अंडा करी सुरू करते आहे. सो इथे मी भाजलेला मसाला मस्त वाटून घेतला आणि इथे तेल तापायला ठेवले. आता माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, नाही तर मी युजली कढीपत्ता पण टाकते. 2 दिवस छान परतून घ्यायचा आहे. मस्त परतला. यामध्ये मी माझा घरचा मिरची पावडर ही, हा थोडा कांदा लसूण मसाला, हळद आणि थोडासा चिकनचा मसाला टाकायचा ह्यामध्ये. सो मी तो उघडते आणि टाकून देते. चिकनचा मसाला, घरचा मसाला, आणि मीठ. मस्त
मस्त हे सुद्धा छान परतून घ्यायचं. परतून झालंय. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते. थोडंसं जास्तच करते मी आज, कारण मस्त चुरून खायचं आहे आम्हाला. सो मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स. आणि ह्यामध्ये ह्या स्टॅनिंगला हे मी अशी अंडी घेतली, त्याला थोडेसे क्रॅक्स मारलेत नाईफने, त्यात सोडून द्यायचे. मस्त उकळी येऊन द्यायची. झालं आपलं अंडा करी. सो मस्त भाजी झालेली आहे मस्तपैकी. चला तर मग या स्वीट नोटवरती, या भाजीच्या नोटवरती मी माझा व्लॉग एंड करते. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि नक्की पॉझिटिव्हिटीवरती तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि मग भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.